हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचं प्रिपरेशन मेथड ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. प्रिपरेशन मेथड्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड लेक्चर नंबर 10. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम बघा वेगवेगळे प्रिपरेशन मेथड आहेत ऍसिडच्या. सुरुवातीची मेथड बघायची आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ नायट्राइट्स अँड अमाइड्स. ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ नायट्राइट्स अँड अमाइड्स. ऍसिड हायड्रोलिसिस मीन्स हायड्रोलिसिस तर करायचं. हायड्रोलिसिस मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आणि ऍसिड मीन्स त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तर वॉटर जे आहे हे डायल्यूट करायचं आहे आपल्याला ऍसिड. त्याला म्हणतो आपण ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ नायट्राइट्स. नायट्राइट्स आपल्याला माहिती आहे. एक्झाम्पल्स बघायचे मध्ये एक्झाम्पल्स CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड N. हा झाला नायट्राइल. याच्यावरती करायची आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस H प्लस H2 H प्लस H2. बघ या ठिकाणी सुरुवातीला म्हणे CH3 रिॲक्शन आपण बघितलेली आहे. ठीक आहे, परत परत त्याच रिॲक्शन येत आहेत. फक्त तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचं आणि क्वेश्चन नुसार तुम्हाला ते अप्लाय करायचं. बघा CH3 CH2 C डबल बॉन्ड N OH. याची बॅलन्स कमी झाली. या ठिकाणी हायड्रोजन बघा वॉटर मधला OH या ठिकाणी ऍड झाला, हायड्रोजन इथे ऍड झाला. मेकॅनिझम तुम्हाला सांगायची गरज आहे का नाही. ठीक आहे बघा. आणि याच्यावरती परत आपल्याला करायचं आहे ऍसिड हायड्रोलिसिस H प्लस H2. आता या ठिकाणी काय होणार सिंपल आहे. CH3 या ठिकाणी परत ऑक्सिजन ऍड होणार. या ठिकाणी अमोनिया मॉलिक्यूल बाहेर पडणार. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. बघा या ठिकाणी सुरुवातीला अमाइड बनणार याच्यामध्ये. ठीक आहे, अमाइड बनणार. ओके, हा हायड्रोजन ग्रुप या ठिकाणी बाहेर पडणार. कसा बाहेर पडतो बघा. हा जो कीटॉन येणार सपोज बघा ऍडिशनच्या अगोदर तुम्ही त्याच्या या मॉलिक्युलकडे जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की या ठिकाणी कीटोइनॉल फॉर्म आहे. बघा कीटोइनॉल फॉर्म कसा C डबल बॉन्ड O या ठिकाणी NH2. हा काय अमाइड आहे, बरोबर आहे. अमाइड हा सुद्धा अमाइड आहे पण इनॉल फॉर्म मध्ये आहे, हा कीटो फॉर्म. लक्षात येतं. आणि याच्यावरती जर का सपोज तुम्ही हायड्रोलिसिस जर केली H2OH प्लस काय बनेल बघा CH3 CH2 तसा C डबल बॉन्ड O ऍज इट इज. येणारा न्यूक्लियोफाइल म्हणजे या ठिकाणी ऍड होणार. इथे कोण ऍड होणार OH. बाहेर काय पडला वॉटर मधला हायड्रोजन आणि हा NH2 म्हणजे NH3 अमोनिया. अमोनिया आलं लक्षात. अमोनिया त्याचं नाव काय प्रोपॅनिक ऍसिड. किती कार्बन आहेत 3. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता CH3 मिथाइल नायट्राइट. सेम हायड्रोलिसिस करा. कंपाऊंड मिळेल इनॉल फॉर्म मध्ये C OH डबल बॉन्ड NH कीटोइनॉल
CH3 C डबल बॉन्ड O NH2 अमाइड आणि याच्यावरती ऍसिड हायड्रोलिसिस परत त्या ठिकाणी मिळतं CH3 C डबल बॉन्ड O OH प्लस NH3. नोट करा. आता बघा या रिएक्शन तुम्ही ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड सुद्धा तुम्ही तयार करू शकता. बघा सपोज या ठिकाणी तुम्ही कंपाऊंड घेतला C ट्रिपल बॉन्ड H2O काय बनेल COH डबल बॉन्ड NH याचा कीटो फॉर्म बनेल. बघा C डबल बॉन्ड O NH2 बनला अमाइड. काय बनेल अमाइड आणि याची करायची ऍसिड हायड्रोलिसिस H प्लस H2O या ठिकाणी बनेल कंपाऊंड. बघा बेन्झोइक ऍसिड प्लस NH. हा काय बनला बेन्झोइक ऍसिड. लक्षात या ठिकाणी ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी बेन्झोइक ऍसिड म्हणजे ॲरोमॅटिक ऍसिड असू द्या किंवा ॲलिफॅटिक ऍसिड असू द्या या मेथडला तुम्ही तयार करू शकता. नोट डाऊन करा. नेक्स्ट रिएक्शन आहे फ्रॉम असाइल क्लोराइड अँड अनहायड्राइड. बघा या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O Cl हा काय ऍसिटिल क्लोराइड ऍसिटिल क्लोराइड. ठीक या ठिकाणी मी अनहायड्राइड घेतो. हाय ऍसिटिक अनहायड्राइड. या दोन मॉलिक्यूल वरती करायचे आपल्याला हायड्रोलिसिस H2O H2O ऍसिटिक अनहायड्राइड and ऍसिटिक ऍसिटिक अनहायड्राइड आणि ऍसिटिल क्लोराइड या दोन्ही मॉलिक्यूल वरती करायचे आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस. बघा या ठिकाणी काय बनेल वॉटर मॉलिक्यूल आहे. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी अटॅक करायला कार्बन ग्रुप या ठिकाणी स्टॅबिलाइज मेकॅनिझम से बघा लक्षात. या ठिकाणी बनेल CH3 CO मायनस OH त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी आहे क्लोरीन. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी काय होणार हा ऑक्सिजन स्टॅबिलायझेशन क्लोरीन मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि या ठिकाणी बनेल CH3 C डबल बॉन्ड OH याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl मायनस बाहेर पडला. Cl मायनस प्रोटॉन काढून गेले या ठिकाणी प्रोटॉन अब्स्ट्रॅक्शन होईल आणि या ठिकाणी बनेल कार्बोक्सिलिक ऍसिड. कुठला ऍसिड बनला या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड OH हा आहे ऍसिटिक ऍसिड प्लस हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन HCl विथ मेकॅनिझम. ठीक आहे. सेम मेकॅनिझम त्या मॉलिक्यूल मध्ये असणार आहे. ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे. या ठिकाणी फक्त न्यूक्लियोफाइल अटॅक कुठे करतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे इथे अटॅक करणार. इथे काय करणार तो अटॅक करणार. या ठिकाणी काय बनेल या ठिकाणी ऑक्सी एनायन बनेल. बघा CH3 C डबल बॉन्ड O CO मायनस या ठिकाणी CH3 ऍज इट इज आणि या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलची ऍडिशन झाली H. इथे आहे वॉटर मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन वर आलाय पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा या ठिकाणी परत हा ऑक्सी एनायन री आहे. आता बघा या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप काय या ठिकाणी हा बल्कियर लिव्हिंग ग्रुप आहे OC डबल बॉन्ड O CH3 हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. या ठिकाणी क्लोरीन नाही तरी सुद्धा हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. क्लोरीन पेक्षा सुद्धा हा बाहेर पडणार. या ठिकाणी बनेल CH3 बघा हा कंपाऊंड CH3 C डबल बॉन्ड O इथे H याच्यावरती आहे पॉझिटिव्ह ही स्पेसिस. ठीक आहे. हा ही स्पेसिस आता बाहेर पडली. बाहेर काय पडलं बघा CH3
C डबल बॉन्ड O आणि O मायनस. बघा हा काय कॉन्जुगेट बेस आहे ऍसिटिक ऍसिडचा, जो की स्ट्रॉंग बेस आहे. ठीक आहे. हा काय करेल, या ठिकाणी प्रोटॉन काढून देईल आणि या ठिकाणी प्रोटॉन स्टॅबिलायझेशन आणि या ठिकाणी बनतं काय बघा, या ठिकाणी CS3 C डबल बॉन्ड O OH. आता या ठिकाणी काय म्हणतात CS3 C डबल बॉन्ड O O आणि हा H, म्हणजे हा मॉलिक्यूल 2 वेळेस बनला गेला ऍसिटिक ऍसिड. या ठिकाणी 2 मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. अशा प्रकारे तुम्ही असाइल क्लोराइड किंवा अनहायड्राइड पासून सुद्धा तुम्ही कंपाऊंड तयार करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. सपोज या ठिकाणी अशा प्रकारचा मॉलिक्यूल आहे CS3 CS2 C डबल बॉन्ड O Br. याची जर हायड्रोलिसिस जर केली तर या ठिकाणी प्रोडक्ट काय बनेल हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, नोट करा. बघा, नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम इस्टर, ज्याच्यामध्ये 2 रिएक्शन बघायचे आपल्याला, बाय ऍसिड हायड्रोलिसिस आणि बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस. म्हणजे इस्टर वरती आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस करायची आणि एका ठिकाणी आपल्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस करायची, म्हणजे बेस यूज करायचा, एका ठिकाणी ऍसिड यूज करायचं. या ठिकाणी बघा आपण इस्टर घेऊ CS3 C डबल बॉन्ड O O CS3. ठीक आहे. हा इस्टर घेतला आपण, डायमिथाइल इस्टर. याच्यावरती करायची आपल्याला हायड्रोलिसिस H2 आणि या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे डायल्यूट H2SO4, म्हणजे ही झाली ऍसिड हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस झाली म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण यूज ऍसिड. सेम कन्सेप्ट या ठिकाणी सपोज CS3 C डबल बॉन्ड O O CH3. या ठिकाणी सुद्धा आपल्याला करायची हायड्रोलिसिस, म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल युजिंग अल्कलाइन NaOH और KOH. NaOH यूज करा किंवा KOH यूज करा डायल्यूट कंडिशन मध्ये. ठीक आहे, डायल्यूट NaOH किंवा KOH. बघा ऍसिड हायड्रोलिसिस मध्ये काय होणार आहे, हा मॉलिक्यूल काय करणार आहे H+ देणार आहे. या ठिकाणी H+ कोण घेणार, हा कार्बोनिल ग्रुप मधला ऑक्सिजन. म्हणजे या ठिकाणी काय बनेल बघा, मेकॅनिझम तुम्ही आता ड्रॉ करा. मी मेकॅनिझम सांगतोय बघा. H+ देणार, इथे H+ ऍड होणार, हा OH H2O वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी अटॅक करणार, OH बनणार, या ठिकाणी ऑक्सिजन स्पेसिस. या ठिकाणी हा बल्की ग्रुप बाहेर पडेल आणि वॉटर मधला एक H याच्या सोबत निघून जाईल, बनेल तुमच्याकडे मिथेनॉल CS3OH प्लस. ठीक आहे, या ठिकाणी काय बनेल CS3 C डबल बॉन्ड O OH, म्हणजे ऍसिटिक ऍसिड बनेल आणि मिथेनॉल बनेल या ठिकाणी. या ठिकाणी काय बनेल बघा, या ठिकाणी डायरेक्ट हायड्रोलिसिस, या ठिकाणी बनेल तुमच्याकडे ऍसिटिक ऍसिड C डबल बॉन्ड O OH प्लस. बघा या ठिकाणी ऍसिटिक ऍसिड बनलाय, ठीक आहे, आणि या ठिकाणी CS3, या ठिकाणी सुद्धा मिथेनॉल बनलाय. फरक काय फक्त बघा, या ठिकाणी NaOH आणि KOH यूज केला, या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल आणि या ठिकाणी सॉल्ट बनेल Na+O-. KOH घेतला तर K+O-. म्हणजे या ठिकाणी काय बनलाय सॉल्ट बनलाय, सॉल्ट. या ठिकाणी मिथेनॉल, म्हणजे या ठिकाणी ऍसिटिक ऍसिडचा सॉल्ट बनलाय. म्हणजे बघा या ठिकाणी काय बनलं सॉल्ट बनलाय, म्हणजे बघा सोडियम और पोटेशियम, म्हणजे दोन KOH यूज केलं किंवा NaOH यूज केलं, त्यावेळेस NaOH असेल त्यावेळेस तुम्हाला मिळेल सोडियम सॉल्ट. ज्यावेळेस तुम्ही KOH यूज कराल त्यावेळेस मिळेल तुम्हाला पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड, जो काय ऍसिड असेल त्याचं काय बनणार तुम्हाला पोटॅशियम किंवा सोडियम सॉल्ट.
आणि बघा ज्यावेळेस सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट बनतो त्यावेळेस आपण याला काय म्हणत असतो, आर नोन ॲज सोप. ठीक आहे, सोप बनला ना, साबण बनलाय की नाही. हेन्स अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर आर कॉल्ड सॅपोनिफिकेशन. म्हणजे सोप फॉर्मेशनची मेथड, त्याला म्हणतो आपण सॅपोनिफिकेशन रिॲक्शन. आपल्या लक्षात, त्याला काय म्हणतात सॅपोनिफिकेशन. आता बघा सॅपोनिफिकेशन मध्ये या ठिकाणी तुम्ही जर का डायरेक्ट HCl यूज केलं, HCl डायरेक्ट HCl, आता सॉल्टचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे या ठिकाणी बघा, CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिडिक ऍसिड मध्ये, म्हणजे या ठिकाणी प्रिपरेशन मेथड मध्ये तुम्हाला कुठेतरी डायरेक्ट HCl सुद्धा यूज करावा लागणार. पण ज्यावेळेस तुम्ही KOH किंवा NOH अल्कलाइन हायड्रोलिसिस कराल त्यावेळेस तुम्हाला सॉल्ट बनणार फक्त. ही जी प्रोसेस आहे म्हणतो आपण सॅपोनिफिकेशन प्रोसेस मध्ये सोप तयार करतो. सोप आहे, साबण आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय म्हणणार, ऍसिडिक ऍसिड प्लस सोडियम क्लोराइड NaCl हा सॉल्ट बनतो. किंवा ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट HCl त्या ठिकाणी ऍड करणार, मग त्याच्या अगोदर जी काही रिॲक्शन आहे त्याला म्हणतो आपण सॅपोनिफिकेशन रिॲक्शन. म्हणजे अशा प्रकारे ईस्टर पासून तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करून सुद्धा तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकता. नोट डाऊन करा. फोर्थ प्रिपरेशन मेथड ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम अल्काइल बेन्झीन. कशापासून बनवू शकता तुम्ही, अल्काइल बेन्झीन पासून. अल्काइल बेन्झीन फ्रॉम अल्काइल बेन्झीन. बघा ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, Ca means carboxylic acid, can be prepared by oxidation of alkyl benzene with कोणासोबत, with HNO3 नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड का एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट HNO3 तुम्ही यूज केला तरी ऑक्सिडेशन होणार. नंतर ऍसिडिक और बेसिक KMNO4 पोटॅशियम परमैंगनेट. और क्रोमिक एसिड म्हणजे CrO3. काय क्रोमिक ऍसिड. या तीन मॉलिक्यूल पैकी तुम्ही कुठलाही मॉलिक्यूल जर घेतला आणि अल्काइल बेन्झीन म्हणजे काय, एखादा बेन्झीन घ्या, हा आहे बेन्झीन, आणि या बेन्झीनला सिंपली एखादा अल्काइल ग्रुप असेल, सपोज या ठिकाणी CH3 आपण घेतला, काय म्हणणार या ठिकाणी टोलिन. हा काय टोलिन. याच्यावरती सपोज तुम्ही या तीन पैकी कुठलाही मॉलिक्यूल घ्या, सपोज तुम्ही घेतलाय KMNO4 ऍसिडिक घ्या, बेसिक घ्या आणि त्याला हिट करा. त्याला काय करायचं, आपल्याला हिट करायचं. ऍसिडिक घेतलं तर तुम्हाला H2SO4 यूज करावं लागेल, एक्सेट्रा HCl यूज करावं लागेल, म्हणजे ऍसिडिक बनवावं लागेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय बनेल, जो काही बेन्झीन मध्ये या ठिकाणी रिॲक्शन होणार नाही. सिंपल त्याच्या बाहेरची जी काही कार्बन चेन त्याला आटायचे त्या ठिकाणी फक्त सिंपल आपल्याला ऍड करायचं कार्बोक्सिलिक. ठीक आहे, सुरुवातीला काय बनेल, ठीक आहे, सपोज या ठिकाणी तुम्ही जर बेस यूज केला तर, म्हणजे अल्कलाइन कंडिशनला जर रिॲक्शन केली तर सिंपल या ठिकाणी सुद्धा टोलिन घेतला आणि या ठिकाणी KMNO4 आणि KOH यूज केला आणि त्याला हिट केलं. या ठिकाणी काय बनेल बघा, या ठिकाणी बनतोय
CO O आणि K, O मायनस K पॉझिटिव्ह हा सॉल्ट बनला पोटॅशियम सॉल्ट. पोटॅशियम सॉल्ट ऑफ अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्यावरती करायचं हायड्रोलिसिस. सिंपली या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला हायड्रोलिसिस म्हणजे या ठिकाणी काय बनेल COOH बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड हा सुद्धा काय बेन्झोइक ऍसिड म्हणजे अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आपण या रिएक्शन थ्रू तयार करू शकतो. आलं लक्षात. बघा सपोज या ठिकाणी ही फर्स्ट रिएक्शन आहे. सेकंड रिएक्शन जर अल्काइल बेन्झीन मध्ये तुम्ही जर क्युमिन यूज केला म्हणजे क्युमिन पासून तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकता. क्युमिनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी CH3 CH CH हा काय क्युमिन हा झाला क्युमिन. या क्युमिनची रिएक्शन तुम्ही आता या ठिकाणी याचं ऑक्सिडेशन जर केलं तुम्ही KMnO4 आणि KOH KMnO4 KOH त्याला हिट करायचं क्युमिनला. या ठिकाणी तुम्हाला पोटॅशियम सॉल्ट बनेल सुरुवातीला COOK हा काय बनेल सॉल्ट बनेल. पोटॅशियम बेन्झोएट ज्याला म्हणतो आपण K प्लस O मायनस पोटॅशियम 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 बेन्झोएट पोटॅशियम बेन्झोएट आणि याच्यावरती हायड्रोलिसिस H2O या ठिकाणी बनेल बेन्झोइक ऍसिड. तुम्हाला असं विचारू शकतात हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोइक ऍसिड हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोइक ऍसिड. तर त्यावेळेस तुम्हाला आठवलं पाहिजे की फ्रॉम अल्काइल बेन्झीन मग क्युमिन असेल किंवा टुलिन असेल या दोन कंपाऊंड पासून सुद्धा आपण तुम्ही बेन्झोइक ऍसिड तयार करू शकता. ठीक आहे नोट डाऊन करा. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम अल्किन. अल्किन पासून सुद्धा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो. ज्यावेळेस एखादा अल्किन असेल CH2 हा काय म्हणला या ठिकाणी बघा हा अल्किन आहे हा सुद्धा अल्किन आहे. याची रिएक्शन आपल्याला करायची KMnO4 विथ डायल PH2 आणि त्याला हिट करायचं. या ठिकाणी बनेल COOH डायकार्बोक्सिलिक ऍसिड बनेल. काय बनेल डायकार्बोक्सिलिक ऍसिड. बघा 1 2 3 4 5 6 कार्बन आहे. ठीक आहे हा बनला डायकार्बोक्सिलिक ऍसिड. या ठिकाणी बघा सेम रिएजंट यूज करायचा आहे. या ठिकाणी बनेल बेन्झोइक ऍसिड. म्हणजे अल्किन पासून सुद्धा तुम्ही बेन्झोइक ऍसिड तयार करू शकता पण तुम्हाला अल्किन अशा प्रकारचा यूज करावा लागणार आहे. ठीक आहे या ठिकाणी काय बनेल COOH बेन्झोइक ऍसिड. आलं लक्षात. आणि लास्ट प्रिपरेशन 6 प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट जर तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन करायची आपल्याला ड्राय आईस सोबत. कशासोबत ड्राय आईस. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट घेतलाय CH3 MgI मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड. याची रिएक्शन तुम्ही करणार ड्राय आईस सोबत म्हणजे कार्बन डायऑक्साईड त्याला म्हणतो आपण ड्राय आईस. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करता त्यावेळेस सॉल्व्हंट काय करता तुम्ही इथर. या ठिकाणी सॉल्व्हंट काय असतं इथर असतं. आलं लक्षात. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला एक कॉम्प्लेक्स मिळेल CH3 जो काही कॉम्प्लेक्स प्रत्येक रिएक्शन मध्ये काय आहे ज्यावेळेस तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करता त्यावेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स तयार झालेला रिएक्शन मध्ये दिसतोय. COO हा जो CH3 COO या ठिकाणी ऍड झालाय आणि त्याला बनला या ठिकाणी MgI. आणि याची ज्यावेळेस तुम्ही डायल्यूट HCl सोबत रिएक्शन करणार म्हणजे ऍसिडिफिकेशन ज्याला म्हणतो आपण ऍसिड हायड्रोलिसिस डायल्यूट HCl H2O. या ठिकाणी बनेल CH3 बघा CH3
COO आणि फक्त या ठिकाणी ऍड करायचा हायड्रोजन प्लस Mg या ठिकाणी OH या ठिकाणी R. हायड्रॉक्सिल मॅग्नेशियम आयोडाईड आणि ऍसिटिक ऍसिड. याचं सुद्धा मेकॅनिझम मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक रिॲक्शनचं मेकॅनिझम बघणं गरजेचं नाही. ठीक आहे, तुम्ही मेकॅनिझम थ्रू सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे, या ठिकाणी प्रिपरेशन मेथड आपण या ठिकाणी संपवलेले आहे. बघा, नोट डाऊन करा. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. Lower aliphatic carboxylic acid up to 9 carbon atom are colorless liquid with irritating smell. म्हणजे जे काही 9 कार्बन पर्यंत जेवढे काही ऍसिड असतील ॲलिफॅटिक, ठीक आहे, जेवढे काही ऍसिड असतील ते कसे आहेत, कलरलेस आहेत, त्यांना कलर नाही, इरिटेटिंग स्मेल आहे, म्हणजे तो स्मेल आपल्याला घ्यावासा वाटत नाही, इरिटेटिंग आहे. ठीक आहे, म्हणजे आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे, तसा स्मेल त्याचा असणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जे काही हायर असतील, हायर कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहेत 9 कार्बनच्या पेक्षाही, ते तर कसे आहेत, कलरलेस तर आहेत, त्यांना ऑर्डरलेस पण आहेत, म्हणजे त्यांना स्मेल पण नाही, कलर पण नाही, पण वॅक्सी आहेत. जसं की आपल्याकडे ग्रीस असतं ना, ग्रीस सारखं ते वॅक्सी सॉलिड असतं. ठीक आहे, नंतर बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन अल्केन्स. अल्केन्सपेक्षा त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, इतरपेक्षा त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, अल्कोहोलपेक्षा त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, आणि अल्डिहाइड आणि कीटोन पेक्षाही त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे ऍसिडचा. का? कारण की त्याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे, ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे ती काय करतात, डायमर तयार करतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याकडे आहे CH3, म्हणजे ऍसिटिक ऍसिड घेऊ आपण, C डबल बॉन्ड O, या ठिकाणी OH. ठीक आहे, आता या ठिकाणी मी काय करतोय, दुसरा ऍसिडचा मॉलिक्यूल घेतोय, C डबल बॉन्ड O CH3. हा दुसरा ऍसिटिक ऍसिड आहे, हा ऍसिटिक ऍसिड आणि हा ऍसिटिक ऍसिड. या ठिकाणी बघा काय तयार होतं, या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, परत बघा या ठिकाणी सुद्धा काय तयार होईल, या ठिकाणी सुद्धा हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. बनला की नाही डायमर, म्हणजे हा एक ऍसिड एकमेकांसोबत त्यांनी काय केला, हायड्रोजन बॉन्ड तयार केला आणि डायमर बनला. आता ज्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते आणि डायमरायझेशन असतं, त्याला बॉईल करण्यासाठी तुम्हाला काय एनर्जी जास्त लागणार. ठीक आहे, म्हणून आपण म्हणतो की ऍसिडचा हा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू अल्केन्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, इथर्स अँड अल्कोहोल्स. आलं लक्षात? ह्या फिजिकल प्रॉपर्टी नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तुम्हाला मी 2 एक्झाम्पल देतो सॉल्व्ह करण्यासाठी, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. एक्झाम्पल असे आहेत बघा, या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल, हे 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड आणि थर्ड, हे 3 एक्झाम्पलचं तुम्हाला प्रोडक्ट काय असेल हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू. ऑल द व्हेरी बेस्ट, अभ्यास करत राहा.